देशाची ठार पडले त्याच्या अंगावर. विशाल पाटील मला वाटतं कानाच्या उत्कृष्ट फलंदाज आपल्या हातामध्ये घेतलेला आहे विशाल पाटील यांनी. आपण पाय देतो. आपण पाहता एक आगळं वेगळं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे ते कोळी बॉईज मार्फत एक आपल्याला टुर्नामेंट पाहायला मिळते, एक प्रीमियर लीग मार्फत. आणि आपण पाहता एक पंचांसाठी जी आपली सेवा देण्यासाठी आपल्या गावातील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणजेच पप्पी म्हणून नावाजलेले आहेत, त्यांना एक टी शर्ट सुपूर्द करतायत आपल्या कोळी नाकवा एक यूट्यूबर विशाल पाटील चॅनलने आहेत यूट्यूबर, एक टी शर्ट सुपूर्द करतायत आपल्या पंचांना. तसेच आपण पाहू शकतात एक नमस्कार मित्रांनो, जय आगरी कोळी. आणि मित्रांनो, विशाल पाटील सातपाटी यूट्यूब ब्लॉगर आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि मित्रांनो, आता आपला मॅजीचा श्री गणेश झालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत किचन कॉर्नर. नक्कीच. आणि चला मित्रांनो, पाहूया आपला कोळी लोकांमध्ये कुठलाही सण असो किंवा कसलाही कार्यक्रम असो तरी आपला मटणाचं जेवण काही सुटत नाही. आणि चला जाऊया आपण आता किचन. आपण चला. हो चला. किरण
नमस्कार मंडळी, जय विराई, जय आगरी कोळी. तर आपण मग असं म्हटलं आपल्याला की आपल्या क्रिकेटचं म्हणजेच पिचचं तिथे गणपती बाप्पा मोरया झालेला आहे आणि इथे आपण आले आणि आता बघितलं की कशा प्रकारे आपला कोळी बांधव, सगळे कोळी बांधव एकत्र येऊन इथे हे जे काही सजवलेलं आहे सगळं तुम्ही पाहताय. 2 महिने जवळजवळ आपली मच्छी बंद असते, बोटी बंद असतात, त्याच्यामुळे आपल्याला मच्छी भेटत नाही. त्यामुळे आपला हा कोळी बांधव या महिन्यात फ्री असतो आणि फ्री असून एकत्र येण्यासाठी काहीतरी कोळी बांधवाला निमित्त म्हणून हा एक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, क्रिकेट, जेणेकरून संपूर्ण कोळी बांधव एकत्र येतो आणि खूप मजा करतो. तर बघितलं आपण कशा प्रकारे किचन रूममध्ये मच्छी नाही आहे म्हणून मटणाचं आपल्याला जेवण आज पाहायला मिळणार आहे. तर खूप स्वादिष्ट असं प्रकारचं जेवण आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 150 ते 200 लोकांचं जेवण 2-4 जण मिळून बनवायला लागलेलं बघू शकता आपण त्या बाजूला. नक्कीच आपला कोळी राजा खूप मेहनत करत असतो, आपल्या जीवाची पर्वा न करता तो आपल्या नौकेला सागरात येतो आणि तुमच्यासाठी मित्रांनो मच्छी घेऊन येतो खाण्यासाठी. तर नक्कीच आपण आता भेटूया कोळी बांधवांच्या क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये. त्यांचा क्रिकेट खेळ बघण्यासाठी कशा प्रकारे कोळी बांधव आपला क्रिकेट खेळतोय कोळी राजा ते आपण पाहूया पुढे. तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा. फायनल मार, फायनल बस. चला संधीचं सोनं घ्या, करतोय का या 550 रुपये आपल्या खिशात घातलेले आहेत. मोठा मासा गळायला लागतोय, सेलिब्रेशन मात्र होते. येस 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 येस. मित्रांनो आपला जेवण देखील रेडी होत आहेत. मला वाटतं मटणाचा सुगंध देखील सुंदर आला आहे, एकदम छान आला आहेत. आणि आपला हरेश दादा, जितेन भाऊ आणि प्रदीप मामा किचनमध्ये म्हणजे आपल्या मटणाची सोय करत आहेत, जेवणाची तयारी आहे. आणि बाजूला आपला क्रिकेट सामना चालू आहे. चला पाहू शकतात एक मैदानात एक तुडुंब गर्दी आहे प्रेक्षकांची आणि हे सर्व कोळी राजा आहेत. हा आपला कोळी राजा आहे आणि आपण पाहताय की 8 महिने आपला जीव उधार ठेवून जो कोळी बांधव सागरात जाऊन मासेमारी करतो तोच आज मासेमारी करणारच बांधव आज चक्क मैदानात उतरतोय आणि आपला जीवन धोक्यात सतत घालवून फक्त 2 महिना नव्हा तर फक्त 1 महिना रजा घेऊन आपला सर्व बोटींची कामं उरकून आज निवांतपणे क्रिकेटसाठी मैदानात उतरलं आहे. आपण पाहू शकताय थोड्याच वेळात आपण
अजूनच लज्जतदार मजा आपल्याला पाहायला मिळेल या लीगमध्ये. धन्यवाद. चेंडू मात्र दिसत नाहीये, फक्त बाटल्या दिसतात. कोळी बॉईज बोट ग्रुप प्रीमियर लीगच्या वतीनं एक सुंदर अशी मेजवानी आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्याला सोबत पाहायला मिळतात एक पाटील बिअर शॉपचे प्रोप्रायटर विलास पाटील सुरेश विलास पाटील आज आपल्या प्रमुख वेशात म्हणजे एका सुंदर असे कुक म्हणून ज्यांचं नाव गणलं जातं घेतलं जातं एका आमच्या कोळीवाड्यात हेच आपल्याला पाहायला मिळतं. एक चिकन फ्राय, एक चविष्ट चिकन फ्राय आपल्याला बनवून खायला घालतायत आणि तब्बल ही कमी पडणार आहे. तरी मी आयोजकांना थोडंसं विनंती करीन, कुठल्याही आमच्या खेळाडूंना, आमच्या कोळी लोकांना काही चिकन वगैरे कमी पडता कामा नये. आपण तयार राहा, आम्ही तयार आहोत खायला. आणि कारण असं चविष्ट मिळणार ते कोणी सोडणार नाही, त्याच्यामुळे प्रामुख्याने आपल्याला चिकन कमीच पडणार आहे. कारण धन्यवाद. आता शेवटचे ओव्हर आहेत आणि 19 रनची गरज आहे. पुढे एक सुंदर फटका होता, पण पुढे एक चेंडू अडवला. 3 चौकार आले लगातार, तर 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आपल्या राहुल भाजाकडनं. पाहूया आणि मला वाटतं बघूया त्यांच्यात सामील होण्यासाठी कोणी आहेत का. 3000ची आली तर आपला संध्याकाळचा कार्यक्रम नक्कीच होणार आहे. त्याच्यामुळे आणि मात्र कोणी येस वाईट चेंडू आणि तोच नितीन ज्यांनी 2 सामने आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय, एका 6 धावांचा आणि एका 9 धावांचा. पुण्याच्या नितीन म्हणतोय मी सामना जिंकू देणार नाहीये. सुंदर षटक हाताळले. चला आणि सामना जवळजवळ विजयी केलाय तो म्हणजे हरिश्चंद्र यांच्या संघातनं. येस, मला वाटतं सुंदर षटक हाताळतोय नितीन. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे, शेवटचा रेडी होतोय बाद. हे शेवटचा चेंडू आहे. चला नवीन बॅटर येऊ द्या. सुद्धा एक संघ चला जवळजवळ अंतिम या कोळी बॉईज बोर्ड ग्रुप प्रीमियर लीगचा अंतिम सामन्याचा पर्व तिसऱ्याचा मानकरी ठरलाय तो म्हणजे हरिश्चंद्र यांचा संघ. यांचं अभिनंदन आणि सर्वांचं कौतुक.
बघितलं आपण कशा प्रकारे यावर्षी देखील आपला कोळी बांधव खेळला. तब्बल 10 महिने दर्यात मासेमारी केल्यानंतर जो काही 2 महिन्याचा आराम मिळतो त्याच्यामध्ये आपला हा कोळी बांधव क्रिकेट हा खेळ आहे. आणि ह्या खेळाला हा जो खेळ आहे ना तो म्हणजे आयोजित करून लीग आयोजित करून हा कोळी बांधव जो आहे तो फक्त एकत्रित घेण्याचं एक निमित्त बघत असतो. आणि तोच हा एक निमित्त आहे जेणेकरून आपले कोळी बांधव एकत्र येऊन खूप सारी मजा करतात. आणि त्याच्यानंतरला त्यांना देखील वाटतं की आम्ही देखील क्रिकेट खेळावं आणि आम्ही देखील मजा करावी. इतर लोक जशी करतात त्या पद्धतीने आम्ही देखील जर 10 महिने आम्ही बोटीमध्ये राबतो तर 2 महिन्याच्या आरामानंतर आम्हाला देखील एक सुखचैन आम्हाला भेटलं पाहिजे. तर त्याच पद्धतीने दरवर्षी हा कोळी बांधव आपला कोळी बॉईज आपले ही लीग आयोजित करत असतात. आणि नक्कीच खूप जर तुम्हाला मजा आली असेल आणि ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला तुम्ही पुढेपर्यंत चालवा आणि चॅनलला विशाल पाटील यांचे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर करा. येस, तर ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद. जय आगरी कोळी, जय एकविराई.